शुभ सकाळ. कसे आहात सगळेजण? आजचा दिवस तुमच्यासाठी खूप छान आनंदाचा जावो हीच देवाच्या चरणी प्रार्थना करते. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी व्लॉग चॅनलमध्ये. तर आज सकाळची थोडीशी कामं आटपली आणि आज साफसफाई अभियान सुरू केलेलं आहे. साफसफाई अभियान नाही म्हणता येणार, कारण की आज मला सगळ्या रूमचे पंखे क्लीन करायचे होते. बस तेवढंच करणार होते, दुसरं काही साफसफाई नाही करणार, कारण की आता पावसाळाही लवकरच सुरू होणार आहे. आणि तसंही ह्या उन्हाळ्यामध्ये अगदी 24 तास पंखे सुरू होते असं म्हटलं तरीही काही हरकत नाही, कारण की यावर्षी गरमीच तितकी पडते आहे की 1 मिनिटसुद्धा पंख्यावगर राहावलं जात नाही. त्यामुळे मग पंख्यावरही अगदी बारीक बारीक धूळ जमा होऊन जाते आणि मग पंखा जास्त काही फास्टही फिरत नाही आणि मग ती क्लीन करावीच लागते. आणि असं बघितल्याने दिसत नाही, पण जास्तच जमा झाली की मग ती थोडी थोडी खालीसुद्धा पडायला लागते. त्यामुळे आज सकाळीच विचार केला होता की बाकीचे सगळी कामं राहू देते आणि आधी मी सगळ्या रूमचे पंखे क्लीन करून घेते. त्यामुळे तसं बघितलं तर 5 पंखे आहेत, 2 बेडरूममध्ये, 1 किचनमध्ये आणि 2 हॉलमध्ये. तर आज सकाळीच मी सगळेच पंखे क्लीन करायला घेतले होते आणि आज मनावर घेतलं, त्यामुळे आज माझे सगळे पंखेही क्लीन होऊन गेले. एकदाची लादी पुसणी झाली की मग पंखे क्लीन करण्याची आठवण येते, तर ते काही शक्य होत नाही, कारण की लादी पुसणी झाली की मग पंखे क्लीन केले की ती सगळी धूळ खाली पडते आणि पुन्हा मग लादी पुसावी लागते. त्यामुळे आज मनावर घेतलं, सगळी कामं राहू दिली आणि आधी पंखेच क्लीन करून घेतले. आणि आता पंखे क्लीन करायला घेतले तर थोडीशी वरवरची क्लिनिंग ही करून घेतली. हे झापट जे करायचं होतं ते जाळे तर तसे नव्हतेच, कारण की मी मध्ये मध्ये क्लीन करतच असते म्हणून. पण तरीही म्हटलं एक झाडू फिरवूनच घेऊ पूर्ण घरामध्ये, हॉलमध्ये सुद्धा आणि मग किचनमध्ये सुद्धा एक एक झाडू फिरवून घेतला. बघू शकता किती धूळ निघाली आहे. ही तर एकच पंख्याची आहे, बाकीची धूळ तर मी झाडून घेतली आणि तरीही अख्ख्या हॉलमध्ये मग धूळ साचली जाते. त्यामुळे मग सकाळी लादी पुसण्या अगोदरच मी पंखे क्लीन करून घेतले. आणि बघा, हा छोटासा मुलगा आहे ना, समोरच्या घरामध्येच राहतो. सकाळ झाली की तो आमच्या घरामध्ये येऊन बसतो, त्याला अजिबात आवडत नाही. मी समोर दिसली की लगेच तो रडायला सुरुवात करतो. 8:30 वाजेमध्येच तो घरामध्ये येऊन बसतो आणि छोटा भीम कार्टून त्याला खूप जास्त आवडते. त्यामुळे तो त्याच्या हाताने TV सुरू करून बघायला बसून जातो. त्याला किती सांगते मी नाही तरी पण तो काही ऐकत नाही. एकदाचं मला बघितलं की तो अगदी रडायलाच लागतो. आणि असो, छोटं मूल घरामध्ये असलं की त्यांची किलबिलाटने घरही अगदी भरलेलं वाटते ना, त्यामुळे मलाही त्याच्याशिवाय काही अजिबात करमतच नाही. ती 6 महिन्याचा होता तेव्हापासून तो आमच्या घरामध्ये येतो आहे. त्यामुळे त्यालाही सवय पडली आणि आम्हालाही सवय पडली. त्याच्याशिवाय आम्हालाही करमत नाही आणि आमच्याशिवाय त्यालाही करमत नाही. चला असो, आता मस्त झाडू मारून लादी पुसून घेतली आणि मुलाला आज माझ्या पोहे खायचे होते, तर त्याच्यापुरते थोडेसेच मी पोहे बनवून देणार होते, कारण की माझा तर उपवास होता, मला काही खायचं नव्हतं. मंगळवार होता ना, त्यामुळे. तर त्याच्यासाठी पोहे बनवून देते मस्त. आणि एकीकडे माझ्यासाठी चहासुद्धा थोडासा ठेवलेला आहे, कारण की माझा उपवास आहे, त्यामुळे मी पुन्हा एकदा चहा घेत असते. तसंही सकाळी मला 2 वेळा चहा लागतो. एकदा सकाळी उठून आंघोळ वगैरे केली की नंतर 1 वेळा चहा घेते आणि मग सगळी कामं आवरली की 10-10:30 वाजता पुन्हा एकदा मी चहा घेत असते. तर मी तर चहाची तलपी आहे, त्यामुळे सकाळी 2 वेळा मला चहा लागतो. चला असो, मुलाला मस्त पोहे बनवून दिले, एकीकडे माझ्यासाठी चहा ठेवलेला आहे. मस्त पोहे बनवून तयार झालेले आहेत. त्यावरती थोडेसे आलू शेव असतात ना, ते टाकून देते. त्याच्यापुरतेच बनवले मी, जास्त नाही बनवले, मला तर खायचेच नव्हते. आणि रोज ही नाश्त्यामध्ये काय बनवायचं तोही एक मोठा प्रश्न असतो. पोहे सोपे पडतात, त्यामुळे मग पोहे जास्त करून बनले जातात. आणि तसंही त्याच्या एकट्यापुरतंच बनवायचे होते, म्हणून मग दुसरी तामझाम न करता मी त्याला पोहेच बनवून दिले आणि मस्त त्याला पोहे दिले. आणि मला तर खायचेच नव्हते, तर माझी चहासुद्धा मस्त बनवून तयार झालेली आहे. आता मी थोडा वेळ निवांत बसून चहा घेते. चला तुम्ही सुद्धा या मस्त चहा घ्यायला.
आता आज तर पोह्याचा नाश्ता झाला, पण आता काल दुसरं काही बनवावं लागणार आहे नाश्त्यामध्ये. त्यासाठी मी काल ना मुगाच्या डाळीचे जे धिरडे बनतात ना ते बनवणार आहे. धिरडे म्हणा किंवा थालीपीठ म्हणा ते बनवणार आहे. खायला खूप छान टेस्टी लागते आणि बरेच दिवस झाले बनवलं सुद्धा नाही आहे, म्हणून म्हटलं चला तेच बनवूया कालच्या दिवशी. तर त्यासाठी आत्ता मी मुगाची डाळ भिजत घालत आहे. भिजत घालून ठेवीन, मग सकाळीही मला लवकरच टिफिन आणि नाश्ता बनवावा लागतो ना, त्यामुळे सकाळी लवकर मग मला हे वाटावं लागणार आहे, कारण हे काही संध्याकाळी वाटता येणार नाही. संध्याकाळी जर आपण वाटून ठेवलं की मग ते तांबूस लागायला लागते, थोडंसं खट्ट लागायला लागते. त्यामुळे मग तेव्हाच्या तेव्हाच बनवून त्याचे गरम गरम धिरडे बनवावे लागतात. त्यासाठी मग संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. आता मी भिजत घालून ठेवलं आणि मग मी काल सकाळीच वाटून घेईन आणि काल सकाळीच मग त्याला धिरडे बनवून देईन. रेसिपी शेअर करीन मी तुमच्यासोबत. तसं तर सगळ्यांना माहितीच असेल, मूग डाळीचे आपण धिरडे बनवतोच सगळे घरामध्ये, तरीसुद्धा शेअर करेल मी रेसिपी तुमच्यासोबत. आणि आता संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये मला शेवग्याच्या शेंगाची मस्त मसाल्याची भाजी बनवायची आहे. आणि तसंही या शेंगा सोलायला थोडासा उशीर लागतो, त्यामुळे आत्तापासून सोलून ठेवून देते, म्हणजे मग भाजी बनवायला अजून तर वेळ आहे, पण मग वेळच्या वेळेस मग बनवता येईल. कारण की मग गरमीही खूप जास्त होते, गॅसजवळ उभं राहूसंही वाटत नाही. लवकरात लवकर स्वयंपाक करण्याची मी प्रयत्न करते संध्याकाळच्या वेळेस, कारण की गॅसजवळ उभं राहिलं की अर्धी गरमी गॅसची असते, अर्धी गरमी रात्र होते, तर मग लाईटचीही असते, त्यामुळे अजून जास्तच गरम व्हायला लागते. म्हणून मग शेंगा आता सोलून ठेवल्या. आणि तशीही आता संध्याकाळची चहाची वेळ झालेलीच आहे, तर म्हटलं एकीकडे चहाही ठेवून देते, म्हणजे मंद गॅसवरती चहासुद्धा होत राहील आणि इकडे माझ्या शेंगासुद्धा सोलल्या जातील. खूप छान लागते शेवग्याच्या शेंगाची भाजी. चला मी रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत. आज भाजी बनवते आहे, तर चला एकीकडे चहा ठेवून दिला. आता सकाळीसुद्धा तुम्हाला चहा ठेवताना दाखवले आणि आत्तासुद्धा चहा ठेवताना दाखवले, माझ्या लक्षातच काही राहिलं नाही. चला असो, आजचा दिवस 2-2 वेळा बघून घ्या म्हटलं. चला आता शेंगा सोलून घेते पटापट. आणि शेवग्याच्या शेंगाच्या भाजीमध्ये मी एक बटाटा नेहमीच टाकते. आता बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा दोन्ही मी स्वच्छ धुवून घेतले आहेत. आता याला कुकरमध्ये घालायचे आहे आणि पाणी घालून मग याला 1 ते 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. शेवग्याच्या शेंगा तर शिजायला जास्त उशीर लागत नाही, एकाच शिट्टीमध्ये शिजून जातात, पण बटाटाही घातलेला आहे ना, त्यामुळे मग याला 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. 2च्या वरती अजिबात शिट्टी होऊ द्यायची नाही, नाहीतर मग ज्या शेवग्याच्या शेंगा असतात ना त्या अगदी गारा होऊन जातात. त्यामुळे फक्त 2च शिट्ट्या आपल्याला होऊ द्यायच्या आहे आणि मस्त शेवग्याच्या शेंगा शिजल्या जातात. आता बघा अशा प्रकारे जाळीवरती मी कांदा आणि खोबरं भाजून घेणार आहे. आता तुम्ही म्हणसाल असं डायरेक्ट गॅसवरती भाजायचं नसते, कारण की थोडंसं हेल्थसाठीही ते चांगलं नसते, पण कधी कधी खाल्लं तर काय हरकत आहे, रोज तर नाही. म्हणजे जेव्हा कधी मी मसाल्याची भाजी बनवते तेव्हा असं नाही करत, कापून भाजते मी तव्यावरती. पण आज असं खायची इच्छा झाली होती, त्यामुळे म्हटलं चला अशी भाजी जर बनवली ना, म्हणजे कांदा खोबरं भाजून, तर त्याची टेस्ट काहीशी वेगळीच लागते, म्हणजे खूप छान लागते. त्यामुळे आज अशी भाजी खायची इच्छा होती, त्यामुळे मग कांदा आणि खोबरं मी असं जाळीवरती ठेवूनच आज भाजून घेत आहे. तुम्हीसुद्धा असं भाजत असाल तर मला नक्कीच कमेंट करून सांगा, कारण की अशा भाजीची टेस्ट थोडीशी वेगळीच लागते, खूपच छान लागते. एकदा नक्कीच करून बघा, तुम्हाला माहिती पडेल टेस्ट. चला आता भाजून त्याची पेस्ट मी बनवून घेतली, लसूण वगैरे टाकून. आता इथं 3 चमचे तेल घालायचे आहे, त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी टाकायची आहे, थोडीशी हिंगसुद्धा टाकायची आहे आणि मग जी पेस्ट आपण वाटून ठेवली होती ना, ती पेस्ट या तेलामध्ये घालायची आहे आणि मस्त त्याला परतून घ्यायचे आहे. आणि मग मसाल्याच्या भाजीला जेवढे मसाले आपण घालतो ना, तेवढे सगळे मसाले यामध्ये घालायचे आहे. अर्धा चमचा हळद घालायची, 1 ते 1.5 चमचा धणे जिरे पूड घालायची, 1 ते 1.5 चमचा गरम मसाला घालायचा आणि चवीप्रमाणे तिखट घालायचं आहे. मी 1.5 चमचा तिखट घातलेला आहे, जास्ती तिखट मिरची नाही आहे ना त्यासाठी. आणि मग चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे, तर मीठसुद्धा मी 1.5 चमचाच घातलेला आहे आणि सगळं मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बघा मसाल्याची भाजी जेव्हाही आपण करतो ना, तेव्हा हा जो मसाला आहे तो जेवढा जास्त भाजला जाईल तेवढी जास्त भाजीला टेस्ट येते. त्यामुळे 5 मिनटं हा मसाला चांगला भाजू द्यायचा आहे आणि झाकण ठेवून भाजू द्यायचा याला, म्हणजे खूप छान याला तर्री येते. आणि थोडंसं पाणी आधी घालायचं, म्हणजे मसाले करपायला नको ना त्यासाठी. आणि मग झाकण ठेवून याला मस्त भाजू द्यायचं आहे. आणि बघा किती मस्त तेल सुटलेलं आहे. अशा प्रकारे जेव्हा तेल सुटेल ना, तेव्हाच यामध्ये पुन्हा पाणी घालायचं आहे. थोडंसं पाणी मी अजून घातलं आणि पुन्हा याला थोडा वेळ भाजू द्यायचं आहे.
जेवढा आपला मसाला चांगला भाजला जातो तेवढी भाजीला टेस्ट छान येते आणि मग भाजला गेला की खूप छान मस्त तेल सुटते। आणि आत्ता ज्या शेवग्याच्या शेंगा आणि बटाटा आपण उकळून ठेवला होता ना तो यामध्ये घालायचा आहे। आता मीठ तर आपण आधीच घातलेलं आहे त्यामुळे आता काही मीठ घालायची गरज नाही आहे आणि याला मस्त उकळी येऊ द्यायची आहे आणि शेवटी मग यावरती कोथिंबीर घालायची आहे। बस झाली आपली मस्त तर्रीदार भाजी बनून तयार। चला तर मग आजचा हा छोटासा व्लॉग मी इथेच संपवते। अपेक्षा करते तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्लॉग सोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय।